बीड लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांच्या कारला मंगळवारी दिनांक 4 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अपघात झाला। ताप्यातील एक गाडी बजरंग सोनवणे यांच्या कारला पाठीमागून धडकली। या अपघातात काही जण जखमी झाले आहेत। त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। धुळे सोलापूर महामार्गावरील ही घटना आहे। सुदैवाने अपघातात बजरंग सोनवणे यांना कुठलीही दुखापत झाली नाही। ते सुखरूप असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी दिली। यामुळे कार्यकर्त्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे। बीड लोकसभा मतदारसंघातील अटीतटीच्या लढतीत बजरंग सोनवणे यांनी भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांचा पराभव केला। या पराभवानंतर बजरंग सोनवणे मंगळवारी रात्री उशिरा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी जालना येथे गेले होते। त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने कार्यकर्ते तसेच पदाधिकारी होते। तेथून परतत असताना ताप्यातील एक गाडी बजरंग सोनवणे यांच्या कारला येऊन धडकली। सुदैवाने या घटनेत बजरंग सोनवणे यांना कोणतीही दुखापत झाली नाही। मात्र काही कार्यकर्त्यांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती आहे। त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मी तुमच्या आशीर्वादाने सुखरूप असून कोणतीही चिंता करण्याचं कारण नाही, असं सोनवणे यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं आहे। बीड लोकसभा मतदारसंघात यंदा भाजप उमेदवार पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्यात अत्यंत चुरशीची लढत झाली। अगदी शेवटच्या फेरीपर्यंत बीडकरांचा श्वास रोखून धरणाऱ्या मतमोजणीत अखेर बजरंग सोनवणे यांनी बाजी मारली। पंकजा मुंडे यांना 32व्या फेरीत तब्बल 6,500 मताधिक्यांनी पराभवाचा सामना करावा लागला। हा भाजपाला बसलेला सर्वात मोठा धक्का मानला जात आहे।